नमस्कार. चला, आज आपण चिंचोली नावाच्या एका छोट्या गावातल्या शाळेबद्दल बोलूया. ही शाळा फक्त पाटी पेन्सिलचं शिक्षण नाही देत, तर खरं तर ती संपूर्ण समाजासाठीच एक आदर्श मॉडेल बनली आहे. पाहूया असं नेमकं काय खास आहे या शाळेमध्ये, जे ग्रामीण शिक्षणाचं भविष्य बदलण्याची ताकद ठेवतं. आपली शाळा, आपला अभिमान हे फक्त एक घोषवाक्य नाहीये. नाही, ही तर चिंचोली गावातल्या प्रत्येक माणसाच्या मनातली एक तीव्र भावना आहे. ही जी आपलेपणाची भावना आहे ना, तेच या शाळेच्या यशाचं खरं रहस्य आहे. आणि याच पायावर आपली आजची संपूर्ण गोष्ट उभी आहे. जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा चिंचोली हे नावच खूप काही सांगून जातं. ही फक्त विटांची इमारत नाही, तर जणू काही या गावाचं धडधडणारं हृदयच आहे. आणि यातला सेमी इंग्रजी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ काय? तर मराठी मातृभाषेचा पाया एकदम पक्का ठेवायचा आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची ओळख करून द्यायची, जेणेकरून इथली मुलं जगाच्या स्पर्धेत कुठेही कधीही मागे पडणार नाहीत. या शाळेचं तत्वज्ञान कसं आहे माहितीये? अगदी ह्या झाडासारखं. ज्ञान आणि आधुनिकता या आकाशाकडे झेपावणाऱ्या फांद्या आहेत, तर शिस्त आणि संस्कार ही जमिनीत घट्ट रुतलेली मुळं आहेत. कारण आजच्या जगात केवळ पुस्तकी ज्ञानाने नाही, तर एका मजबूत चारित्र्यानेच विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो, हे या शाळेला पक्क माहीत आहे. तर मग शाळेच्या यशाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पाया तो म्हणजे तिथल्या सुविधा आणि सुरक्षित वातावरण. कारण शिकण्यासाठी या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही शाळा 2 गोष्टींची हमी देते. एक म्हणजे अद्ययावत शिक्षण आणि दुसरं म्हणजे पूर्णपणे सुरक्षित वातावरण. ग्रामीण भागातल्या पालकांसाठी हा विश्वास खरंच खूप मोलाचा आहे. आणि याचमुळे ते आपल्या मुलांना इथे अगदी विश्वासाने पाठवतात. इथे प्रत्येक सुविधा अगदी विचारपूर्वक तयार केली आहे. म्हणजे बघा, वर्गातला टीव्ही ही केवळ एक वस्तू नाहीये, तर ती जगाची खिडकी आहे. आरोचं शुद्ध पाणी विद्यार्थ्यांचं आरोग्य जपायला मदत करतं. आणि सीसीटीव्ही कॅमेरे पालकांना मुलांच्या सुरक्षिततेची खात्री देतात. हे सगळं फक्त आधुनिक दिसण्यापुरतं नाहीये, तर शिकण्यासाठी एक सकारात्मक आणि सुरक्षित जागा निर्माण करण्याबद्दल आहे. या शाळेचं एकच ध्येय आहे: शिक्षण सर्वांसाठी. गणवेश, पुस्तकं आणि पोषण आहार यांसारख्या गोष्टी मोफत देऊन ही शाळा एक गोष्ट पक्की करते, ती म्हणजे कोणतीही आर्थिक अडचण कोणत्याही मुलाच्या भविष्याच्या आड नाही आली पाहिजे. शिक्षणाचा हक्क इथे खऱ्या अर्थाने जपला जातो. ठीक आहे, म्हणजे सुविधा तर उत्तम आहेतच, पण शाळेचा दुसरा आणि खरा आधारस्तंभ आहे तिथलं शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, जो केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नाही. कोणत्याही शाळेचा आत्मा तिचे शिक्षक असतात, नाही का? चिंचोलीमध्ये हे अनुभवी शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याला योग्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक आहेत. ते मुलांमधली क्षमता ओळखतात आणि तिला खत पाणी घालून वाढवतात. इथल्या प्रभावी शिक्षण पद्धतीचं रहस्य आहे वैयक्तिक लक्ष. वर्गात मर्यादित विद्यार्थी असल्यामुळे काय होतं, तर प्रत्येक मुलाच्या अडचणी समजून घेतल्या जातात आणि त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळतं. याचा परिणाम विद्यार्थी न घाबरता अगदी आत्मविश्वासाने शिकतात आणि महत्त्वाचं म्हणजे प्रश्न विचारतात. इथे शिक्षण 4 भिंतींच्या आत बंदिस्त नाहीये. मग ती स्पर्धा परीक्षा असो, चित्रकला असो किंवा नृत्य. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्यातले सुप्त गुण शोधण्यासाठी आणि ते विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ मिळतं. आणि हो, नियमित गृहपाठामुळं अभ्यासात सातत्य टिकून राहतं आणि जबाबदारीची भावनाही वाढते. आणि शिक्षणासोबतच ही शाळा विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वावलंबन आणि जबाबदारी यांसारखी जीवनमूल्य रुजवते. हेच ते संस्कार आहेत जे त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचतात आणि त्यांना एक चांगला नागरिक बनवतात. आता पाहूया तिसरा आधारस्तंभ. ही शाळा आधुनिक शिक्षणाचा स्वीकार तर करते, पण त्याचवेळी आपली संस्कृती आणि मूल्य कशी जपते, हा जो समतोल आहे ना, तोच या शाळेला इतरांपेक्षा वेगळं आणि खास बनवतो. ज्ञानाबरोबरच संस्कारांची शिदोरी. किती सुंदर आहे हे ब्रीदवाक्य का? या शाळेचं ध्येय फक्त मार्क मिळवून देणं नाही, तर विद्यार्थ्यांना आयुष्यभराच्या प्रवासात पुरेल अशी नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यांची शिदोरी सोबत देणं आहे. गणेशोत्सवाचा तो उत्साह असो किंवा शिवजयंतीचा जयघोष, शाळेत प्रत्येक सण एकत्र मिळून साजरा होतो. आणि या उत्सवांमधून विद्यार्थी केवळ आपली संस्कृती शिकत नाहीत, तर त्यांच्यात सहकार्य, संघभावना आणि एकतेची भावनाही आपोआपच दृढ होते. तर मग उत्तम सुविधा, सर्वांगीण विकास आणि आपली सांस्कृतिक मूल्य या तिन्ही आधारस्तंभांवर उभ्या असलेल्या या चिंचोली शाळेचं अंतिम ध्येय तरी काय आहे? त्यांचं खरं विजन काय आहे? एक क्षण थांबूया आणि विचार करूया. हे सगळं पाहिल्यावर एका आदर्श शाळेचं अंतिम ध्येय नेमकं काय असायला हवं? फक्त परीक्षा पास होणं, की त्यापेक्षाही खूप काहीतरी अधिक? आणि याचं उत्तर इथेच आहे.
या शाळेचं ध्येय केवळ परीक्षा पास करणं नाहीये. चिंचोली शाळा ही फक्त एक इमारत नाहीये, तर ते संपूर्ण गावाचं भविष्य घडवणारं एक केंद्र आहे. आणि हेच या मॉडेलचं खरं आणि चिरस्थायी यश आहे.